मृत्यूच्या किती जणाला समजायचं येशू तिथं सांगत आहे की आता तुम्ही ह्या सगळ्या दंडापासून, ह्या रोगाच्या श्रापापासून, गरिबीच्या श्रापापासून, मृत्यूच्या श्रापापासून वाचा. 8 2. कारण ख्रिस्त येशू एकदा म्हणा तुम्ही, ख्रिस्त येशू मध्ये जीवनाच्या आत्म्याचा जो नियम, जीवनाच्या आत्म्याचा नियम, जीवनाच्या नियमशास्त्राचा नाही, जीवनाच्या आत्म्याचा नियम. त्याने तुला पाप व मरण, पाप आणि मरण. थांबा जरा, पाप आणि मरण. पापाचं वेतन काय आहे माहिती आहे तुम्हाला? कुठला माणूस अचानक मरत नाही, तो पाप करतो पहिलं. शैतानाला बी अधिकार नाही की ह्याला मारायचा, पण तो त्याला वेडीची सवय लावतो, तंबाखूची सवय लावतो, पशु पक्षी हे जे आहेत आता सांगितलं त्याची पूजा करायला लावतो. कारण त्याला माहिती आहे ह्याला मारायचे, पण देव तेवढी अथॉरिटी देत नाही ह्याला मारायची. मग काय करायचं, ह्याला ह्या जनावराची त्या जनावराची पूजा करायला लावायचं, म्हणजे ह्याचा पापाचा घडा ऑटोमॅटिक भरल आणि एक दिवशी मी ह्याला मारल. हालेलुया. तुम्हाला का सांगत आहे की तुमचा बी गाडा भरू द्यायचा का? पाप करून नाही भरू द्यायचा. म्हणून देव काय वचन सांगत आहे की तुम्हाला देवाच्या आत्म्यापासून आता काय प्राप्त झालेलं आहे? दंडाज्ञा पूर्ण जी होती तुमच्यावर, ती येशू ख्रिस्तानं काय केलेलं आहे? काढून टाकलेला आहे. दंडाज्ञा नाही, मला दंडाज्ञा नाही. आपल्या आपण चुकून बी पाप झालं, बोलण्यात चुकलो,